यिर्मया अध्याय 23। जे मेंढपाळ माझ्या कुरणातल्या कळपाचा नाश करीतात व त्यास विखरितात, ते हाय हाय करतील असे परमेश्वर म्हणतो। ह्यामुळे माझ्या लोकास चारणाऱ्या मेंढपाळांविषयी इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझा कळप विखरिला आहे, त्यास हाकून लाविले आहे, त्याचा समाचार घेतला नाही। पहा, मी तुमच्या कर्मांचा अनिष्ट परिणाम तुम्हावर आणून तुमचा समाचार घेईन असे परमेश्वर म्हणतो। मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लाविला, त्या त्या देशातून त्याचा अवशेष जमा करीन व त्यास त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृद्धी पावतील। मी त्याजवर मेंढपाळ नेमीन, ते त्यास चारितील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, कमी होणार नाहीत असे परमेश्वर म्हणतो। परमेश्वर म्हणतो, पहा, मी दाविदाकरिता एक धार्मिक अंकुर उगववीन, तो राजा होऊन राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात धर्मन्याय करील, असे दिवस येत आहेत। त्याच्या काळी यहुदा सुरक्षित होईल, इस्रायल निर्भय वसेल, व जे नाव त्याला देतील ते हे, परमेश्वर आमची धार्मिकता। परमेश्वर म्हणतो, यास्तव पहा, असे दिवस येत आहेत की त्यात ज्या परमेश्वराने इस्रायल वंशजास मिसर देशातून आणले, त्याच्या जीविताची शपथ असे म्हणणार नाहीत, तर उत्तर देशातून व ज्या ज्या देशात इस्रायल घराण्याच्या संतानाला हाकून लाविले होते, त्यातून ज्याने त्यास आणले त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ असे म्हणतील व ते स्वतःच्या देशात राहतील। संदेष्ट्यांविषयी माझे हृदय माझ्या ठाई भग्न झाले आहे, माझी सर्व हाडे थरथर कापत आहेत। परमेश्वर व त्याची पवित्र वचने, यामुळे मी मद्यप्यासारखा, द्राक्षारसाने मस्त झालेल्या मनुष्यासारखा झालो आहे। कारण जारकर्म्यांनी देश व्यापिला आहे, शापामुळे भूमी शोक करीत आहे, रानातील कुरणे वाळली आहेत, लोकांची गती वाईट आहे, त्यांचा पराक्रम म्हटला तर अधर्म, कारण संदेष्टा व याजक हे दोघेही भ्रष्ट आहेत। माझ्या मंदिरात देखील मला त्यांचे दुष्कर्म दिसून आले आहे असे परमेश्वर म्हणतो। ह्यामुळे अंधारातल्या निसरड्या जागांप्रमाणे त्यांचा मार्ग त्यास होईल, ते ढकलले जाऊन त्यात पडतील, कारण मी त्यांच्यावर अरिष्ट, त्यांची खबर घेण्याचा वर्षकाळ आणीन असे परमेश्वर म्हणतो। शमरोनातील संदेष्ट्यांच्या ठाई मी मूर्खपणा पाहिला आहे, त्यांनी बाल दैवताच्या नावाने भाषणे करून माझे लोक इस्रायल यास बहकविले आहे। यरुशलेमेतल्या संदेष्ट्याच्या ठाईही मी एक घोर प्रकार पाहिला आहे, ते जारकर्म करीतात व लबाडीने चालतात, ते दुष्कर्म्यांचे हात असे दृढ करीतात की त्यातला कोणी आपल्या दुष्कर्मांपासून वळत नाही। ते सर्व मला सदोमासारखे झाले आहेत व त्याचे रहिवासी गमोरासारखे झाले आहेत।
याकरिता सेनाधीश परमेश्वर संदेष्ट्यांविषयी म्हणतो, पहा, मी त्यास खावयास कडू दवणा व प्यावयास विष देईन, कारण यरुशलेमेच्या संदेष्ट्यांपासून अधर्म निघून देशभर पसरला आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्हास संदेश देणाऱ्या संदेष्ट्यांची वचने ऐकू नका. ते तुम्हास फसवितात. ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टांत सांगतात, परमेश्वराच्या मुखातला सांगत नाहीत. मला तुच्छ मानणाऱ्यास ते म्हणत राहतात की परमेश्वर बोलला आहे, तुम्हास शांती प्राप्त होईल. आपल्या अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालणाऱ्या सर्वांस ते म्हणतात की तुम्हावर काही अरिष्ट येणार नाही, कारण त्यांच्यापैकी परमेश्वराचा शब्द ओळखणारा व ऐकणारा असा त्यांच्या मंत्रिमंडळात कोण होता? माझ्या वचनाकडे लक्ष देऊन ते कोणी ऐकले? पहा, परमेश्वरापासून त्याचे क्रोधरूप तुफान सुटले आहे. गरगर फिरणारी वावटळ दुष्टांच्या डोक्यावर आदळेल. परमेश्वर आपले कार्य करीपर्यंत, आपला मनोदय पूर्ण करीपर्यंत त्याचा संताप फिरावयाचा नाही. पुढील काळी तुम्हाला हे चांगले समजेल. मी ह्या संदेष्ट्यास पाठविले नाही, तरी ते धावत सुटले. मी त्याचबरोबर बोललो नाही, तरी त्यांनी संदेश दिला. पण ते माझ्या मंत्रिमंडळात असते, तर त्यांनी माझी वचने माझ्या लोकास विदित केली असती आणि त्यास त्यांच्या दुष्ट मार्गातून व त्यांच्या कर्मांच्या दुष्टतेपासून फिरविले असते. परमेश्वर म्हणतो, मी जवळचा मात्र देव आहे आणि दूरचा देव नव्हे काय? परमेश्वर म्हणतो, माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणास लपता येईल काय? मी आकाश व पृथ्वी व्यापून राहत नाही काय? असे परमेश्वर म्हणतो. मी स्वप्न पाहिले आहे, स्वप्न पाहिले आहे असे म्हणून माझ्या नावाने असत्य संदेश देतात. ते संदेष्टे काय बोलतात ते मी ऐकले आहे. माझ्या नावाने असत्य संदेश देणारे ते संदेष्टे आपल्या मनातले कपट संदेश रूपाने कथन करीतात. हे कोठवर चालणार? त्यांचे पूर्वज बाल दैवतामुळे माझे नाम विसरले. तसे ते आपली स्वप्ने एकमेकास सांगून माझ्या लोकास माझे नाम विसरावयास लावितील, अशी त्यांची कल्पना आहे. कोणा संदेष्ट्याने स्वप्न पाहिले असेल तर ते तो कथन करो. माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो ते माझे वचन सांगो. गव्हापुढे पेंढा तो काय, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय? ह्यामुळे पहा, जे संदेष्टे एकमेकांपासून माझी वचने चोरून घेतात, त्यांच्या विरुद्ध मी आहे. पहा, जे आपली जीभ चालवून म्हणतात की हे देवाचे वचन आहे, त्यांच्या विरुद्ध मी आहे, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, पहा, जे संदेष्टे खोटी स्वप्ने संदेश म्हणून सांगतात, त्यांच्या विरुद्ध मी आहे. ते माझ्या लोकास आपल्या लबाडीने व आपल्या अमर्याद भाषणाने बहकवितात. मी तर त्यास पाठविले नाही व आज्ञापिलेही नाही.
ते या लोकांचे बिलकुल हित करीत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. जेव्हा हे लोक किंवा एखादा संदेष्टा किंवा याजक तुला विचारील की परमेश्वराचे भारी वचन काय आहे, तेव्हा त्यास म्हण, तुम्ही भारी आहात आणि मीच तुम्हास टाकून देईन, असे परमेश्वर म्हणतो. कोणी संदेष्टा, याजक किंवा लोकातला कोणी परमेश्वराचे भारी वचन हे शब्द उच्चारील, तर मी त्या माणसाला व त्याच्या घराण्याला शिक्षा करीन. तर तुम्हापैकी एकाने आपल्या शेजाऱ्याला व आपल्या बांधवाला म्हणावे, परमेश्वराने काय उत्तर दिले? परमेश्वर काय बोलला? तुम्ही यापुढे परमेश्वराचे भारी वचन असे म्हणू नये, कारण प्रत्येकाचे वचन त्याला स्वतःला भारी आहे. तुम्ही तर जिवंत देवाची, सेनाधीश परमेश्वर आमचा देव याची वचने विपरीत केली आहेत. तू संदेष्ट्याला विचार की परमेश्वराने तुला काय उत्तर दिले, परमेश्वर काय बोलला? तरी पण परमेश्वराचे भारी वचन असेच तुम्ही बोलत राहाल तर परमेश्वर म्हणतो, ज्या अर्थी तुम्ही परमेश्वराचे भारी वचन हे शब्द बोलत राहता व तुम्ही परमेश्वराचे भारी वचन हे शब्द बोलू नका म्हणून मी तुम्हास सांगून पाठविले, त्या अर्थी पहा, मी तुम्हाला अगदी विसरेन. मी तुम्हास आणि जे नगर तुम्हास व तुमच्या पूर्वजास दिले त्यास माझ्या नजरेसमोरून झुगारून देईन आणि तुम्हास सर्व काळचा कलंक लावीन, जिचा कधी विसर पडणार नाही, अशी तुमची सतत अप्रतिष्ठा करीन.